नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या मयंकचा आहे बर्थडे, म्हणून खुद्द सुजिता सुनील राणे या इथे डेकोरेशन करत आहे. 2 बँडवाल्या बायका बोलवलेल्या आहेत आम्ही सेम मॅक्शा घालून डेकोरेशन डेकोरेशन करायला बसलोय. बघू शकता मॅक्सीची डिझाईन एकदम सेम आहे बघा. आणि आमचे शेट आतमध्ये बसलेले आहेत. तर बघूयात आता मयंकचा बर्थडे कसा होतोय. तर आता मयंक ब्लॉग कंटिन्यू करतोय. हा बोल मयंक. आज माझा बर्थडे म्हणून हे लोक झाडं लावत आहेत. झाडं का लावतोय माहितीये का? कारण मयंकचा केक पांडा आहे. कारण मयंक स्वतः गेंडा आहे. हा आपण बोलतोय. तर म्हणून आम्ही मग पानं लावायची ठरवलेत मागे. थीम अशी करायची पुढे. हा की हा जंगलात आहे असं वाटलं पाहिजे सगळं. थांबू. जंगलामध्ये 2 चित्ते आलेत सेम सेम कलरची मॅक्सी घालून शिकारीसाठी. तर ही मयंकच्या बर्थडेची थीम आहे. कारण की पांडाचा केक आहे. हे बघा, ह्याला कुठला अँगल आहे? दोंडा आहे. हा पांडा नाही. तर अशा प्रकारे एक पांडा या पांडाच्या बर्थडेला. हिची पोज बघा. तिचा पोजिंगच विषय वेगळा आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत जेवायला आमच्या ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये. किती तर आम्ही पण आलो. फक्त आमची सुपीची आणि अनिशा भाऊजी यांची कमी आहे. हे बघा, भाईचा बर्थडे तर भाई पार्टी देतोय ना. पैसे कुठून आणले? काय तुशी तरी बोला पप्पा. काय बोलणार? काय तरी बोला. एरवी तर बोलत असता ना काय ना काय. आज मयंकच्या पार्टीला आज हॉटेल बघितलं. हॉटेल काय कधी बघितलं नाही? अरे काय खोटं बोलताय. लास्ट हॉटेल तुम्ही गेलेलात याच्या आधीच्या ब्लॉग्स मध्ये. तुमच्या दोघांच्या बर्थडेला गेलेलेत की नाही गेलेले? काय चुरण देतात. आता हॉटेल का बघितलं नाही त्याचं कारण सांगा. का बघितलं नाही श्रद्धा सांग. ही सांगेपर्यंत. कारण हे कधीच आमच्या बरोबर हॉटेलला येत नाही. ते बोलतात पार्सल घेऊन या मला घरी. मी नाही येत. हेच सांगतात पार्सल. आज पण त्यांनी तेच सांगितलेलं. आज आम्ही त्यांना घेऊन आलोय की तुम्हाला काय मिळणार नाही. आम्ही घेऊनच येणार नाही तर पार्सल. हा म्हणून आलेत. येत नाही. आणि ह्यांना व्हिडिओ मध्ये यायचंय है ना. आणि पण गर्दी असते हॉटेलला. केवढी गर्दी आहे ना. दर्शनाला आले तिथे लोक हॉटेलच्या. येताना ते लिटरली बोलले की हॉटेलला का नाही येत असं विचारल्यावर बोलले की नाही हॉटेलला खूप गर्दी असते. मी म्हटलं का तिथे लोक दर्शनाला जातात का हॉटेलच्या. मग हसतायत. फायनली आज आम्ही आलेलो आहोत. आणि मी अशी का बोलते तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे. दिसतात माझ्या आयुष्यात सध्याला टेन्शन्स कमी होते ना, म्हणून हे करून घेतलं मी. रिमूव्ह करते असं मी. काय घालला काल परत. आणि हे आता जपून ठेवून द्यायचं. अशी प्रोसेस आहे सगळी. आणि दात प्रचंड दुखत आहेत आता. एन्जॉय. आमचे घरातले फक्त खात आहेत आणि ब्लॉग बोर होतोय अशा प्रकारे. सो माझा असा विचार चाललाय की मम्मी आणि पप्पांची लव्ह स्टोरी त्यांना विचारावी. व्हॉट से स्टोरी काय विचार. लव्ह स्टोरी काहीतरी विचारणार. काय अरे सांग ना. मग काय झालं. मग अय्या पप्पा तुम्हाला काय वाटतं. सांगितली पाहिजे ना लोकांना. कळली पाहिजे तुमची.
चला स्टार्ट. कुठून सुरुवात झाली तुमची? गाईज हे आम्ही घरी गेल्यावरती तुम्हाला कंटिन्यू करून सांगतो. आता खातो, नाहीतर इथे भांडणं होऊ शकतात मम्मी आणि पप्पांची थोडीशी. कसं वाटलं हॉटेलमध्ये जेवण? कलर कसा आहे ना. घरात आवडलं की इथे आवडलं? इतकी आवड. माझा नेक्स्ट टाइम पासून येणार ना? हो. काय मॅडम पॉकेट ठेवून? पॉकेट मस्त ग. चला पांडा तोडला, पांडा केक खातोय. रिअल पांडा केक खाताना. स्टोरी कधी सांगायची? आता राम त्याच्या आधी चेंज करून टाकलं ह्यांनी. उलटी घातली. आता उलटी घातली. उलटी मॅची घातलेली आहे. अरे काय नाही स्टाईल आहे. अरे स्टाईल आहे. अरे स्टाईल आहे. अरे एवढं काय नाही स्टाईल आहे. सांग कधी सांगायचा लव्ह स्टोरीचा विषय? तुमच्या बर्थडेला विषय वगैरे काय नाही ते सांगायचं. हा? नाही नाही ओ तुमच्या बर्थडेला सांगायचं का? नाही कसं. अरे काय असं नाही करायचं. लोकांना पण तुम्हाला पाहिजे की नाही कमेंट्स करून सांगा, कारण ही कमेंट्स वाचत नाही नाही असते. शाळेतलं प्रेम आहे ते. अरे तू सांग ना. शाळेतलं प्रेम आहे. आपण डिटेल मध्ये सांगूयात. तुमच्या बर्थडेला आमच्या मम्मीचा बर्थडे असतो 24 ला आणि पप्पांचा असतो 25 ला. 25 मे. हा तेच ना, माहितीये त्यांना. त्यांनी ऑलरेडी लास्ट इयरचा व्लॉग बघितलाय. त्याच्यामुळे लव्ह स्टोरी हवी आहे की नको आहे कमेंट्स करून सांगा, कारण की ती वाचेल आणि मग ती तुम्हाला सांगेल. ठीक आहे, चलो आता बाकीचा व्लॉग मला माहिती नाही, रॅन्डम काय काय घ्यायचा प्रयत्न करीन. तर गाईज डे 2 आहे आणि ऑलमोस्ट क्लास सुटणार. त्याच्या आधी मला कुणाल भगत यांनी कॉल केलेला आहे. म्हणजेच कुणाल दादा म्हणजे नवीन जोडी जी तुमच्या समोर आता सारखी येते ती म्हणजे अंकिता आणि कुणाल दादाची. ते दोघं जण आता स्टुडिओवरती येत आहेत. सो त्यांचं काही काम होतं ठाण्यामध्ये, सो ते आलेले आणि मी त्याला टॉन्टिंग मारलेला भरपूर साऱ्या की ठाण्यात येतोस पण मला कॉल नाही करत, तू असा आहेस तू तसा आहेस. म्हणून फायनली आज तो मला भेटायला येतोय. तेही मी टॉन्ट मारल्यामुळे. ठीक आहे, आता तो आल्यावरती मी तुम्हाला सांगेल की त्याची आणि माझी ओळख कशी आहे किंवा काय आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तू अंकित अशी बोलली पाहिजे किंवा अंकिता आमच्या जवळची असेल, त्याचं एक वेगळं सिक्रेट आहे. सो ते आता मी तुम्हाला ते लोक आल्यावरती सांगेल. आणि अजून एक गोष्ट, इंस्टाग्रामवरती ना मी एक फोटो टाकला, म्हणजे मी तो स्नॅपवरती काढलेला आहे फोटो. भाई साहब त्या फोटोवरनं मला इतके सारे फोन झाले ना मम्मीकडचे किंवा आजूबाजूच्यांचे की काय कट केलेस ते हेअर शी. प्रशांत दादाने मेसेज केलाय, अरे काय कुठे ही कोण आहे. बऱ्याच लोकांचे आले. सो बघूयात आपण सगळ्यांच्या घरी जाऊन हे घेऊयात नाही का, बाईट्स घेऊयात की त्यांना तो कट कसा वाटला. मुद्दामून प्रँक करूयात थोडा. चलो, मग अशी मी रेकॉर्ड करायला विसरले. ॲक्च्युली मम्मीने हाच फोनवरती फोन केलेला ना, मग ते रेकॉर्ड नाही झालं. ती बोलते बघितलाय तुझा साधना कट, काय फालतू कट केलाय. मम्मी लोकांचं असतं, आपल्या नॉर्मल फॅमिलीमधली जर मम्मी असेल ना तर ती तेच बोलणार तुम्हाला हेअर कट केल्यावरती. 4 लोकांची एंट्री झालेली आहे तृप्ती राणे मेकओव्हर मध्ये. कुठली दुनिया चालू काय समजत आमच्या दुनियेत आहेस तू, आमच्या दुनियेत आलायस तू. हा 2 गाववाले क्लासमध्ये भेटलेत. कळलं तुला माहिती आहे यार. याचं लग्न आहे ना गाई, याचं लग्न आहे, याचं लग्न आहे याचं. त्याला माहिती आहे का विचार होतं. नशीबवान आहेस तू, कळलं का. कोकणचा जावई होणार आहेस तू, कळलं. पण कोकणातलंच आहे. तळ कोकण आणि सुरुवातीचा कोकण दोघं मिक्स होत आहे. अच्छा. माणगाव, अलिबाग, माणगाव, स्टार्टिंग तेच ना. काठावर पास. माणगाव कसलं सुंदर आहे. काठावर पास म्हणजे कोकण म्हणणं समजलं. जाऊ दे मग आपल्या डिबेट. विशाल आहे ना हे बोललं. विशाल घाटावर येतो ना. विशाल कुठे कोकणातला काय संबंध. नाही घाटावरचा येतो ना. कुठचा आहे, साताऱ्याचा आहे. नाही पुण्याचा आहे. पुण्याचा मुळशी. हा मुळशी पॅटर्न, त्याचा पॅटर्न वेगळा आहे. असं ब्लॉग चालू असंच.
डेली करतेस ना? 2-3 मिनिटाचं. हा डेली ब्लॉगिंग करतेस? आता स्टार्ट केली हा न्यू इयर पासून. जरा म्हटलं चला ऍक्टिव्ह होऊया. किती 17-15 डिपेंड्स. ब्लॉग मी डेली काढते, फक्त ते एडिट करून कुठून पोस्ट काढते? 1 वर्षांनी कुठून करते. काढते? कुठून काढते म्हणजे चित्र काढतात, ब्लॉग कुठं काढतात का येडे? तू तिच्या चुका काढ, तुझ्या चुका आई काढते. ही गॉगल म्हणतोस तू, ही गॉगल. माझा गॉगल आहे. माझी गॉगल म्हणतोस. चुकून म्हटलं असेल कधीतरी. हा पेन म्हणतोस. हम्म. हे पेन. होय गो, कसला मोठा आहे. मी चुकीन का? रायटर, म्युझिक डायरेक्टर कसं आता चुकेन? ह्याच्या चुका आपण त्याला हेच करा. हा पेन हे ते सगळं. Shoot हा घर करतो. बघ, हा घर बघ असं हा म्हणतो. घर कधीच बोलतो. हे घर असतं, हे गवत, हा माणूस, हे माणूस नसतं, हा माणूस, हे सगळं याला ही बाई, होतंय. ही मुलगी. तिथं हे फळा द्यायला काढून. कसली? मला फळा फळा. फळा फळं. अरे त्याचा ही तलतीचा प्रॉब्लेम आहे. ते काय तुला हो आहे. आता बघ मी तुझी ती सिरीजच काढते सगळी. मी तर शूटच करणार. अरे तू ब्लॉग मध्ये बोलत का नाहीस मला पण नाही एवढा आवडत. तर किती बोलतोस. मला आवडत नाही हा, कॅमेरा समोर लोकांना नाही. असं कानाला रक्त येईल लोकांच्या, तेवढं बोलतोस तू. लोकांना हा शांत वाटतं. लोकांना वाटतं हो. मी याला त्रास देते. हो. कसं समजवायचं. तेच सांग. का तुला पण वाटतं? ऍक्टिंग. हो तू ऍक्टिंगच करतो अरे. एवढा सभ्य होतं. असं काहीतरी टाइमपास करतो ना, कॅमेरा ऑन झाला की लगेच काहीतरी वेगळाच त्याच्यात जातो आणि शांत प्रोफेशनल छान- एकदम तो. छान वागायला लागतो अगदी. तेव्हा ना शांत कर, येडी आहेस का? तिला पण माहिती आहे. हो त्याची मस्ती मी तुझी असते. बाजू नाही घेणार आहे. ते 10 वेळा ते सांगूच नको तिला माहिती. मला माहिती आहे तू किती आगावेस. चल जाऊया. बघ काय नाही केले मला माहिती आहे. आणि मी तिला बोलली की नाही तुला मी नाही नाचीने असं करेक्ट केलं. त्याचं हे हिथलं आहे ना कापलेलं असतं साधनाकट. कळलं? कापलेलंच होतं हा, मी काही. साधनाकट आहे ना तर माझ्या राज्यातलं आहे. मी बरोबर ओळखते. तिच्या राज्यातला हो ग बाई. कळलं? तिचं साधनाकट राज्य होतं. साधनाकट होती ना, हो. साधना होती ना नटी, तिचं साधनाकटच होतं. हे बघ. अच्छा अच्छा. आज आपण ड्रीम टूर येणार. कसं केस कुठे गेली? केस कुठे गेली? फिल्टरच होता. मग फाटली ना तुझी? काय बोलला माहिती का? जिम मध्ये सगळे इडे होणार आहेत. एडे का? काय राणी विक्टोरिया जाणार होती जिम मध्ये केस दाखवत. त्याला पण वाटलेलं केस कापली म्हणून. पूजाला पण वाटलेलं. पूजा ताई पण अरे कुठे बोलते केस तुझी? मी पण आता शॉक झाले. मी ह्याला हे काय आहे? अरे येड्या आहेत केस ते लावून ठेवले. खोल. अरे खरंच आहे. खोलू दे नको. पण तू ते जिम वाला का सेंटेन्स युज केला? म्हणजे की जिम मध्ये लोक पागल होतील. म्हणजे मी मंद दिसते म्हणून की चांगली दिसते नाही, म्हणून? वेगळाच लुक होईल. बाकी वेगळा लुक होता ना. तर मित्रांनो जिम मध्ये खूप जास्त तुम्हाला गाण्याचा आवाज आला असता म्हणून आम्ही काही जास्त जिम घेतली नाही. कारण की न्यू इयर रिव्हॉल्युशन आहे त्यामुळे भरभरून जिम मध्ये गर्दी असते. आणि आम्ही आज जिम कंप्लीट करून घरी निघाले. मी आज केलेले आहेत मास्क. त्यामुळे थोडी जाऊयात आता. तर काहीही असावं पण ह्याचा ऑर्गॅनिक मित्र नसावा. कारण की त्याची अशी इच्छा आहे लिफ्ट आता बंद झाली पाहिजे. का? कारण की मला आलेली आहे म्हणून. काय चुकून आली. वाटता चालू ठेवली पाहिजे ती. वाटता. तर गाईज लुकला आज लुक होतं क्लासमध्ये आणि आशू नाही आहे त्याच्यामुळे खूप व्लॉग घेता आला नाही आहे. थोडा थोडा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे आलेला आहे शिवम. से हाय. से चीज. चमाट देईल माझ्या. कुठे गेला? स्मूथ आहे ब्रो. किती स्मूथ आहे बघ पण. लुक कसा झालाय मला कमेंट्स करून सांगा जरा. असा पण चांगला नाही दिसत आहे बिकॉज ऑफ सन. या दोघांची भांडणं झाली असले.